हॅलो स्टुडंट्स, आय एम इन द स्कूल बरोबर आहे की आय एम ॲट द स्कूल बरोबर आहे? सो स्टुडंट्स, व्हिडिओला पॉज करा आणि तुमचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. सो स्टुडंट्स, या ठिकाणी आपण इन आणि ॲटचा योग्य वापर समजून घेऊया. स्टुडंट्स, तुम्ही जर स्टुडंट्सपैकी, टीचर्सपैकी किंवा कुठल्याही नॉन टीचिंग स्टाफपैकी एक असाल, म्हणजे तुमची ड्युटी स्कूलमध्येच असेल, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता आय एम इन द स्कूल. आणि जर स्टुडंट्स तुम्ही काही कामानिमित्त स्कूलमध्ये गेलेले असाल, म्हणजे तुम्ही स्कूलचे स्टुडंट नाही, टीचर्स नाही किंवा नॉन टीचिंग स्टाफपैकी पण एक नाही, तुम्ही फक्त काही कामासाठी त्या ठिकाणी गेलेले असाल, तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी म्हणावं लागेल स्टुडंट्स आय एम ॲट द स्कूल. म्हणजे स्टुडंट्स, अजून सिंपल करून सांगायचं ठरलं तर तुम्ही स्कूलमध्येच जर दररोज कामासाठी राहत असाल, तेव्हा तुम्हाला म्हणावं लागेल स्टुडंट्स आय एम इन द स्कूल. आणि तुम्ही काही कामानिमित्त गेलेले असाल तर तेव्हा तुम्हाला म्हणावं लागेल आय एम ॲट द स्कूल. सो स्टुडंट्स, अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी, इंग्लिशच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपल्या एपी सर लर्न अँड फन या पेजला नक्की फॉलो करा. थँक्यू.